नमस्कार सर्वांना. तर आज आपल्याकडे आलेली आहे R15V3 सर्व्हिसिंगसाठी. सर्व्हिसिंगसोबतच या गाडीचे फ्रंट फोर्क ऑइल सीलसुद्धा खराब झालेली आहे आणि आपण ते चेंज करणार आहोत. तर सर्वात आधी आपण फ्रंट सस्पेन्शन खोलून घेऊया आणि सस्पेन्शनचे सर्व स्पेअर्स डिझेल आणि प्रेशर वॉशरच्या साहाय्याने प्रॉपरली क्लीन करून घेऊया. तर क्लीन करण्या अगोदरची कंडिशन आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. प्रेशर वॉशरच्या साहाय्याने क्लीन केल्यानंतर उरलेले वॉटर ड्रॉपलेट्स क्लीन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण कोरड्या कॉटनने पूर्ण स्पेअर्स क्लीन करून घेऊया. त्यानंतर फ्रंट सस्पेन्शनची असेंबली करून घेऊया. फ्रंट फोर्क असेंबल झाल्यानंतर आपण या फोर्कला जेन्युइन यामाच्या फोर्क सस्पेन्शन ऑइलने टॉपअप करत आहोत. फोर्क ऑइल टॉपअप करून झाल्यानंतर आपण पुढील स्पेअर सुद्धा फोर्कमध्ये इन्स्टॉल करून फोर्कला पूर्णपणे रेडी करून घेऊया. आणि ऑइल सील इन्स्टॉल करण्या अगोदर फोर्क पाईपचा मेन बोल्ट न्यूमॅटिक रेंचच्या साहाय्याने टाईट करून घेऊया, ज्यामुळे ऑइल लिकेज होण्याचे चान्सेस 0 होऊन जातात. तर फोर्क झाले आहे रेडी आणि आता दोन्ही फोर्क्सला बाईक वरती माउंट करून घेऊया. R15 चे सस्पेन्शन फिट करताना खूप काळजी घ्यावी